नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण CTET 2024 डिसेंबर 2024चा जो पेपर सेट आहे बघा डी, आणि याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 मधील हिंदी 2 उतारे आणि 15 प्रश्न अध्यापनशास्त्राचे असे आपण 30 प्रश्न डिस्कस करणार आहोत. बघा, हा आहे पेपर क्रमांक 2 आणि भाषा 2 म्हणून ज्यांनी हिंदी निवडलेली आहे, भाषा 2 हिंदी ज्यांनी निवडलेले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बघा, 121 पासून 150 पर्यंत आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत भाषा 2 साठी, हिंदी 2 म्हणून ज्याने निवडलेले आहे. आणि सेट आहे डी आणि प्रश्नपत्रिका आहे बघा, तर डिसेंबर 2024. याच्यानंतर कोणतीही एक्झाम CTETनं कंडक्ट केलेली नाही. लास्ट एक्झाम डिसेंबर 2024ला झालेली बघा, आणि तो हा लेटेस्ट पेपर आहे. आता जे कोणी नव्यानेच या चॅनलशी जोडलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे बघा, सुरुवातीला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी CTETची तयारी करत आहे, आपले फेब्रुवारी 2026ला जी CTET एक्झाम होणार आहे, पेपर 1 पेपर 2 साठी तयारी करत आहेत, त्या सर्वांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा बघा, कारण खूप चांगली आणि दर्जेदार माहिती आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण मराठीचे बघा जवळजवळ मराठीचे आपण 6 सेट बनवलेले आहेत, भाषा 1 आणि भाषा 2चे, आणि त्याच्यामधून आपण 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि तुम्हाला CTETमध्ये बघा 25+ स्कोअर घेण्यासाठी किंवा प्रश्नाचं स्वरूप समजण्यासाठी हे खूप झाले. हे 6 व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते आधी पाहून घ्या. आणि त्याचप्रमाणे हिंदीचे एक 5 कमीत कमी सेट देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि SSTचे पण आपले लवकरच व्हिडिओ सुरू होणार आहेत, तरी नक्की चॅनलशी कनेक्ट राहा. आणि सर्व PDF हवे असतील तर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, अजिबात वेळ न करता आपण काय करूया, डायरेक्ट प्रश्नावर येऊया. तर बघा, आता इथं सूचना दिलेल्या असतात तुम्हाला. आपलं इथं सेक्शन किती आहे बघा, 5 नंबर हा आहे तो भाषेचा सेक्शन. ह्याच्यामध्ये भाषा 2 म्हणून ज्यांनी हिंदीची निवड केलेली आहे त्यांनी 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे असतात. तर आता 121 पासून 128 पर्यंत हे जे 8 प्रश्न आहेत हे तुम्हाला उतार्यावर पाहायला मिळतील. आणि भाषा 2 साठी बघा, तुम्ही कोणती पण भाषा निवडा, तुम्हाला भाषा 2 मध्ये 2 उतारे पाहायला मिळतील आणि 15 प्रश्न असतील त्याच्यावर. पुन्हा 15 प्रश्न तुम्हाला त्या भाषेशी संबंधित अध्यापनशास्त्रावर असतील. आणि जर भाषा 1 तुम्ही पेपर 1 असू दे पेपर 2 असू दे, कोणतीही भाषा 1 म्हणून तुम्ही निवडली असेल, मग हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, 1 उतार आणि 1 कविता तुम्हाला असेल बघा. आणि 15 प्रश्न अध्यापनशास्त्रावर. भाषा 2 मध्ये तुम्हाला कविता येणारच नाही, फक्त 2 उतारे येतील बघा. सुरू करूया आपण. तर एक स्वतंत्र और जनतांत्रिक समाज के लिए सामान्य संस्कृति को पोषित करने वाली उच्च स्तरीय शिक्षा बहुत आवश्यक है. यह तभी संभव है जब शिक्षा बहुत से क्रियाकलापों का आयोजन करे. यह सब विद्यालय जैसी संस्था में संभव हो सकता है. विद्यालय शिक्षा से जुड़ी नीतियों को कार्यान्वित करते हैं. जीवन की गुणवत्ता के संदर्भ में शिक्षा का एक विशिष्ट स्थान है. यह मानव जीवन के विभिन्न पक्षों पर बहुआयामी प्रभाव डालती है. शिक्षा का कार्य शिक्षार्थी को भय से मुक्ति दिलाना है. विद्यालय यह काम कर सकता है. विद्यालय में शिक्षा का वातावरण बच्चों को जानकारी देने, लिखना पढ़ना सिखाने तक सीमित रखने के बजाय उन्हें स्वतः सीखने के लिए बढ़ावा देने वाला हो, जिससे उनमें विभिन्न संस्कृतियों की समज पैदा होगी. आता बघा, शिक्षणाशी संबंधित उतारा दिलेला आहे, फक्त शिक्षणावर आधारितच, म्हणजे विद्यालयांची भूमिका काय आहे शिक्षण देण्यामध्ये, हे सर्व या उतार्यामध्ये मांडलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला आपण प्रश्न वाचून घेऊ. विद्यालय का परिवेश कैसा होना चाहिए. विद्यालय का परिवेश कैसा होना चाहिए. 1 आहे लिखना सिखाने वाला, 2 आहे जानकारी देने वाला, 3 आहे पढ़ना सिखाने वाला, आणि 4 आहे स्वतः अधिगम को बढ़ावा देने वाला. आता वातावरण विचारलेलं आहे विद्यालयाचं कसं असलं पाहिजे बघा. इथं उत्तर आहे स्वतः सीखने के लिए बढ़ावा देने वाला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे बघा. आता 122 नंबरचा प्रश्न आहे, वाचून घेऊ आपण. विद्यालय के संदर्भ में कौन सी बात सही है. विद्यालयाच्या बाबतीत वरील उतारानुसार कोणती गोष्ट सत्य आहे. पर्यायांपैकी आपल्याला निवडायचं आहे बघा. सत्य आहे, असत्य आहे, इथं एखादी टिक केली तर तुम्हाला प्रश्न चांगला समजतो बघा, त्यामुळे सिली मिस्टेक होणार नाही. हे सही हे, सही नाही हे ट्रॅप असतात बघा, हे असे वर्ड. सही हे म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे. 1, विद्यालय स्व अधिगम को प्रेरित नहीं करते हैं. 2, विद्यालय में शिक्षा जैसा कार्य संभव नहीं है. 3, विद्यालय धर्म से जुड़ी नीतियों को
कार्यान्वित नहीं करते हैं आणि 4 विद्यालय बच्चों पर बहुआयामी प्रभाव नहीं डालते हैं. आता बघा याचं जे अचूक उत्तर आहे तर याचं अचूक उत्तर आहे विद्यालय धर्म से जुड़ी नीतियों को कार्यान्वित नहीं करते हैं. इथं काय दिलंय बघा, विद्यालय शिक्षा से जुड़ी नीतियों को कार्यान्वित करते हैं आणि इथं काय दिलेलं आहे, धर्म से जुड़ी नहीं करते. त्यामुळे हे काय आहे तर हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. तर बघा आणि 123 नंबरचा प्रश्न, शिक्षा किस प्रकार की संस्कृति को पोषित करने वाली बन सकती है. 1 बच्चों के लिए बहुत से क्रियाकलापों का आयोजन करके, 2 बच्चों को तरह तरह की सूचना देकर, 3 है बच्चों में पठन लेखन का कौशल्य विकसित करके आणि 4 आहे बच्चों को विद्यालय में नामांकित करके. तर बघा शिक्षा किस प्रकार संस्कृति को पोषित करने वाली बन सकती है. इथं उत्तर दिले बघा, विविध क्रियाकलापों का आयोजन करके. त्यामुळं हा पर्याय कुठं दिसतोय बघा, क्रियाकलापों का आयोजन कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 1. त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. आता संधी, मराठीमध्ये बघा संधी आपण बघितलेलं आहे, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. त्याप्रमाणे इथं 124 नंबरचा प्रश्न बघा, विद्यालय का संधी विच्छेद होगा. विग्रह करायचा आहे. विद्यालय या शब्दाचा विग्रह सांगायचा आहे आपल्याला थोडक्यात. बघा, विद्या अधिक अलय येणार नाही, विद्या अधिक अलय येणार नाही, विद्या अधिक आलय येणार नाही. अचूक आहे बघा, विद्या अधिक आले. आता हे संधी विग्रह बघा, असे शब्द पर्यायामध्ये शोधायचे असतात की ते स्वतंत्रपणे वापरू शकतो आपण. आता विद्या हा शब्द आहे का मराठीमध्ये, विद्या आहे पण विद्या आहे का, नाही. त्यामुळे हे येणारच नाही बघा. इथं विद्या असणारे 2 पर्याय, हा एक पर्याय गेला, हा एक पर्याय गेला. अलय आपण अलय असं लिहित नाही, आलय असं लिहितो. त्यामुळं विद्या अधिक आलय हा ऑप्शन आपला बरोबर आहे. नेक्स्ट बघा 125 नंबरचा प्रश्न, गद्यांश के अनुसार शिक्षार्थी को भय से मुक्ति दिलाने का कार्य किसका है. तर 1 आहे नीती, 2 आहे समाज, 3 आहे संस्कृती आणि 4 आहे शिक्षा. पूर्ण उत्तर शिक्षेशी संबंधित माहिती सांगत आहे ऑप्शन क्रमांक 4. कोणता शब्द भिन्न आहे. भिन्न म्हणजे वेगळा शब्द निवडायचा आहे बघा, स्वतंत्र, शिक्षा, संस्कृती आणि समाज. आता उतार्यानुसार जर आपण पाहिलं तर शिक्षा, संस्कृती, समाज यांचा उल्लेख आहे, स्वतंत्र येणारा नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 127 नंबरचा प्रश्न, जनतांत्रिक समाज के लिए किस तरह की शिक्षा की आवश्यकता है. जनतांत्रिक समाज के लिए किस तरह की शिक्षा की आवश्यकता है. 1 जानकारी देने वाली, 2 आहे संस्कृति का संवर्धन करने वाली, 3 वर्ग भेद पैदा करने वाली, 3 आहे आजीविका के अवसर देने वाले. तर आपण उत्तरानुसार जर घेतलं तर हे उत्तर मिळेल बघा, संस्कृती का संवर्धन करने वाली. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येईल. त्याच्यानंतर बघा 128 नंबरचा, जनतांत्रिक में कौन सा प्रत्यय है. आता जनतांत्रिक मूळ शब्द काय होतं बघा, जनतंत्र होतं, जनतंत्र. आता हा जनतंत्र शब्द कसा बनलाय, जनतांत्रिक म्हणजे कोणता प्रत्यय लागलेला आहे बघा, तर इक प्रत्यय लागलेला आहे, जनतांत्रिक. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा आता पुन्हा 129 ते 135 पुन्हा 6 प्रश्न तुम्हाला उतार्यावर पाहायला मिळतील. तर पहिला आपण उतारा वाचून घेऊ आणि तुम्हाला मराठी आणि हिंदी प्रश्नांचं स्वरूप बघताना बघा तुमच्या गोष्ट लक्षात आली का, मराठीचे उतारे लेंदी असतात, म्हणजे अगदी 15 तरी ओळींचे तरी उतारे आहेत बघा. मागचे तुम्ही पेपर पाहिले नसतील, ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते बघा, किंवा ह्याच्यात PDF सुद्धा मी टेलिग्रामवर अपलोड करते, तिथून तुम्ही त्या डाउनलोड करा किंवा तिथे तुम्ही त्या वाचू शकता बघा. तर इथं किती ओळींचा आहे बघा पॅसेज, तुम्हाला 5 ओळींचा फक्त दिलेला आहे. 1 2 3 4 5 फक्त 5 ओळींचा पॅसेज आहे. त्यामुळे अगदी मन लावून व्यवस्थित वाचायचं आहे बघा. एकदा नाही समजला तुम्ही 2 वेळा वाचू शकता. 5 ओळी तर वाचायच्या आहेत आपल्याला, 2-3 मिनिट लागले तरी चालतील हे सर्व प्रश्न सॉल्व करायला. पण उतारा थोडा जरी गोंधळ असेल तर काय करायचं, परत उतार्याकडे जायचं, पुन्हा एकदा वाचायचा, त्या प्रश्नाशी मिळते जुळते शब्द कुठे आहेत का बघा, चांगला अंडरस्टँडिंग करून घ्यायचं शब्द पहिला, आणि प्रत्येक अक्षरावर फोकस करायचा, व्यवस्थित शब्द आपण अंडरस्टँड करायचे आणि मगच उत्तर टिक करायचं, कारण हे खूप हातातले मार्क्स असतात बघा. आणि इथं हे तुमची स्कोरिंग आहे, इथं तुम्हाला मार्क्स घालून अजिबात उपयोग नाही. इथं तर तुम्हाला उतार्याला जर बघा पैकीच्या पैकी 15 पैकी 14 जरी आले तर खूप झालं, सफिशियंट झालं, आणि तुम्हाला 90+ मार्क्स घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे भाषेशी संबंधित बघा, मराठी आणि हिंदी भाषा जर तुम्ही निवडली असेल, या 60 पैकी तुम्हाला 45+ ॲट एनी कॉस्ट तुम्हाला पाडायचेच आहेत. 50 पर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता,
सहज जाऊ शकता. 60पैकी 50 मिळवणे अजिबात अवघड नाही, कारण तुम्हाला सगळं ग्रामर करायचंच नाही आहे. फक्त प्रश्नपत्रिका बघायचे, ते तुम्ही 5 ते 10 क्वेश्चन, 10 बघितलं तर अतिउत्तम. 5 जरी क्वेश्चन पेपर बघितले तरी तुमच्या लक्षात येईल बघा की काय ग्रामर विचारलं जातं, आणि तेच ग्रामर तुम्हाला पक्क करायचं आहे. आता हिंदीशी बघा संबंधित आपल्याला संधी विचारलं तर संधी हा टॉपिक तुम्हाला चांगला करायचा आहे. आणखीन कोणते ग्रामरचे संबंधित प्रश्न येतात बघू. पेपर 2चे वेगळे असणार आहेत, पेपर 1चे वेगळे असणार आहेत. त्याच्यानुसार तुमची भाषा कोणती आहे ते तुम्ही त्याच भाषेचे तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार काय करा, तुम्ही ते ग्रामर तुम्ही पक्क करा. तर बघा, पहिला आपण उत्तर वाचून घेऊ. विभिन्न भाषाओं में साहित्यिक विशिष्ट विधि के रूप में संस्मरण का महत्वपूर्ण स्थान है. हिंदी में भी संस्मरण लिखने की एक सुदीर्घ परंपरा है. जनमत की जीवन यात्रा की अंतरंग छवियों को संस्मरण कह सकते हैं. संस्मरणों में जीवन में आने वाले व्यक्तियों, पात्रों, स्थानों और घटनाओं की अंतरंग छवियां प्रस्तुत की जाती है. इसलिए इसमें साधारण से साधारण और महत्वपूर्ण से महत्वपूर्ण पात्र और प्रसंग शामिल होते हैं. कई बार साहित्यकार अपने संस्मरण को एक व्यापक यथार्थ से ही जोड़कर रखते हैं, तो कई बार उसमें अपनी कल्पना का भी पुट भर देते हैं. कुछ साहित्यकार अपने संस्मरण के माध्यम से मानवीय सरोकारों को भी अभिव्यक्त करते हैं. असे काय आहे बघा, संस्मरण. थीम काय आहे पॅसेजची? संस्मरण. बघा आता पहिला प्रश्न आहे 129. सुदीर्घ का अर्थ? सुदीर्घ एक आहे बहुत लंबा, अतिउत्तम, अतिनिपुण, अतिसुंदर. तिन्ही पर्याय कटले. अति असलेले सगळे पर्याय कटले बघा. सुदीर्घ म्हणजे बहुत लंबा, अतिशय मोठे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. त्याच्यानंतर 130. गद्यांश के अनुसार संस्मरण क्या आहे? या उतार्यानुसार संस्मरणाचा अर्थ काय होतो बघा. विशिष्ट विचारदर्शन. दुसरा आहे स्मृतियों का संकलन. 3 आहे जीवनयात्रा की अंतरंग छवियां आणि 4 आहे शब्दों का सरस प्रयोग. तर या गद्यांशानुसार संस्मरणचा अर्थ काय होतो बघा. जीवन यात्रा की अंतरंग छविया. 131 बघा इथं दिलेलं पण आहे. जनमन की जीवन यात्रा की अंतरंग छवियों को संस्मरण कह सकते हैं. त्यामुळे ऑप्शन मिळालं बघा. 3 नंबरचा ऑप्शन आहे उत्तर. नेक्स्ट बघा 131 नंबरचा प्रश्न. कुछ साहित्यकार संस्मरण के माध्यम से क्या अभिव्यक्त करते हैं? 1 संघर्षशीलता, 2 आहे मानवीय सरोकार, 3 आहे समाजवादी दृष्टिकोन आणि 4 आहे वैज्ञानिक चेतना. आता बघा इथं दिलेलं आहे बघा. संस्मरण के माध्यम से कुछ साहित्यकार मानवीय सरोकारों को अभिव्यक्त करते हैं. कुठं आहे बघा तो शब्द? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे हे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. 132 नंबरचा प्रश्न. भिन्न शब्द समूह की पहचान करे. वेगळा पर्याय शोधायचा आहे. 1 व्यापक यथार्थ, जीवनयात्रा, सुदीर्घ परंपरा, अंतरंग छवी. आता इथं बघा तुम्हाला बघितल्या कळतं. आता भिन्न म्हणजे वेगळा दिसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. व्यापक, यथार्थ, सुदीर्घ, परंपरा, अंतरंग छवी आणि जीवन यात्रा. आता इथं बघा एक नंबर उत्तर येईल बघा. व्यापक आणि यथार्थ एकच अर्थ दिलेला आहे. जीवन यात्रा, सुदीर्घ परंपरा, अंतरंग छवी. काय असू शकतं ते इथं दुसऱ्या शब्दामधून दिलेलं आहे. सुदीर्घ काय, परंपरा, अंतरंग छवी, जीवन यात्रा. पण इथं व्यापक आणि यथार्थ दोन्हीचा अर्थ एकच होतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल बघा. त्याच्यानंतर 133 नंबरचा प्रश्न. संस्मरण में साधारण से लेकर महत्वपूर्ण पात्र और प्रसंग शामिल होते हैं क्योंकि. बघा संस्मरण में साधारण से लेकर महत्वपूर्ण पात्र और प्रसंग शामिल होते हैं क्योंकि इसमें जीवन में आने वाले किसी भी पात्र, प्रसंग, घटना का चित्रण होता है. यह साधारण साहित्यकारा द्वारा लिखे जाते हैं. 3 यह विशिष्ट साहित्यकारा द्वारा लिखे जाते हैं. 4 आहे इसमें विशिष्ट घटनाओं व पात्रों का ही चित्रण किया जाता है. याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2. यह साधारण साहित्यकार द्वारा लिखे जाते हैं. 134 नंबरचा प्रश्न बघा. प्रस्तुत गद्यांश साहित्य की किस विधि के बारे में है? निबंध, जीवनी, कहाणी आणि संस्मरण. कशाशी संबंधित आहे? संस्मरण. ऑप्शन क्रमांक 4. 135 नंबरचा प्रश्न बघा. गद्यांश के संदर्भ में कौन सा वाक्य सही नहीं है? सही नहीं है म्हणजे चुकीचा. 1 संस्मरण में साधारण व विशिष्ट हर तरह के प्रसंग शामिल होते हैं. 2 साहित्यकार संस्मरण में अपनी कल्पना का भी पुट कर भर देते हैं. 3 संस्मरण का विशिष्ट विधि के रूप में महत्वपूर्ण स्थान है. आणि 4 आहे संस्मरण केवल हिंदी साहित्य की ही विधा
हे. तर याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. संस्मरण केवळ हिंदी साहित्य की ही विदा हे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल. आता इथून जे पुढचे प्रश्न आहेत बघा 136 पासून 150 पर्यंत कशाशी संबंधित आहेत? हिंदी अध्यापनशास्त्र. आता हे प्रश्न मी पेपरमधून न घेता हे मी तुम्हाला वेगळे काढलेले आहेत आणि का वेगळे काढलेले आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बघा तोच प्रश्न तुम्हाला 136 नंबरच्या वेगळ्या PDF मध्ये दिसेल बघा. अश्विन जन्म से ही उड़िया भाषा जानता है, उसने अंग्रेजी और हिंदी भी पढ़ी है, इस कथन से के आधार पर पता लगाइए की कौन सा कथन सही नहीं है. आता आपण काय करू, वेगळ्या PDF मधून हे पाहू. बघा तुमचं काम आणखीन थोडं सोपं केलेलं आहे मी. तर 136 नंबरचा प्रश्न आपण आत्ता लास्ट बघितला बघा, तोच होता. अश्विन जन्म से ही उड़िया भाषा जानता है, उसने अंग्रेजी और हिंदी भी पढ़ी है, इस कथन के आधार पर पता लगाइए की कौन सा कथन सही है. जर तुम्ही मराठी भाषा 2चा पेपर बघितला तर हाच प्रश्न तुम्हाला गुगल ट्रान्सलेट केलेला दिसेल बघा. बघा 136 नंबरचा प्रश्न आणि हे प्रश्न मी तिथल्या तिथं तुम्हाला जोडलेले आहे. तुम्हाला अर्थ व्यवस्थित कळावा, प्रश्न व्यवस्थित समजावा, कारण हिंदीमधून भाषेचा थोडा प्रॉब्लेम येतो बघा. ज्यांचा स्पेशल सब्जेक्ट BA वगैरे हिंदी असेल त्यांच्यासाठी हे अति म्हणजे त्यांना सोपं जातं. पण जे बाकीचे विषय ठेवतात तसाही हिंदीला बघा आपल्या 10वी-12वीशी संबंध येतो. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या वेळी इतका जास्त संबंध येत नाही. त्यामुळं हिंदी एवढी जास्त आपल्याला समजते, बोलता येते, पण लिहिताना अंडरस्टँडिंग करताना ती तितकीशी आपण त्याच्याशी फॅमिलियर नसतो. त्यामुळे आपल्याला अर्थ लावायला थोडा गोंधळ होत असतो. त्यामुळे जर मराठी भाषेतून तेच प्रश्न जर आपण पाहिले तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अर्थ लावता येतो बघा. आणि काही नसतं, तुम्हाला CTET भाषा 1 भाषा 2 कोणतीही भाषा असेल बघा, ॲज इट इज अध्यापनशास्त्राचे प्रश्न उतारा वेगळा असतो, तुम्हाला कविता वेगळी असते, पण अध्यापनशास्त्राचे प्रश्न ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट केलेले असतात. तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पहा किंवा PDF स्वतः बघा. तुम्ही 2024ची हिंदी काढा, इंग्लिश काढा, मराठी काढा, हेच दिसेल तुम्हाला. त्यामुळे बघा इथं काय आहे बघा, इथं अश्विन आहे, इथं अश्विनी आहे. अश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते आणि इंग्रजी आणि हिंदी शिकते. या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाही. बघा एक, उसका अंग्रेजी अधिगम भाषा अर्जन है, तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे. उसका उडिया अधिगम भाषा अर्जन है, तिचे ओरिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे. उसका हिंदी अधिगम भाषा अधिगम है, तिचे हिंदी शिकणे म्हणजे भाषा शिक्षण आहे. आणि 4 आहे, उसका अंग्रेजी अधिगम भाषा अधिगम हे, तिचे इंग्रजी शिकणे म्हणजे भाषा शिक्षण आहे. आता 136 नंबरचा प्रश्न आहे, याचा अचूक उत्तर आहे बघा उसका अंग्रेजी अधिगम भाषा अर्जन हे. आता भाषा संपादन करणे आणि भाषा शिक्षण ह्याच्यामध्ये भाषा अर्जन आणि भाषा संपादनमध्ये फरक आहे बघा. तुम्ही जर अवतीभोवतीच्या वातावरणातून ती भाषा शिकत असाल तर ते भाषेचं संपादन होतं. आणि पर्टिक्युलर पाठ्यपुस्तकातून शिक्षकांच्या मदतीने शाळेत जाऊन जी भाषा शिकत असता तर ते काय असतं, भाषा अर्जन असतं. भाषा आत्मसात केली जाते, संपादन नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा. आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतोच, उसका अंग्रेजी अधिगम भाषा अर्जन हे, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 137 नंबरचा प्रश्न, यांत्रिक इन्स्ट्रुमेंटल प्रेरणा कब होती है? नैमित्तिक प्रेरणा तेव्हा असते जेव्हा. बघा हाच सेम प्रश्न आहे, तोच अर्थ आहे. यांत्रिक और इन्स्ट्रुमेंटल प्रेरणा कब होती है म्हणजेच नैमित्तिक प्रेरणा केव्हा असते. एक व्यक्ति पुस्तक लिखने के लिए भाषा सीखता है, माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो. 2, जब कोई व्यक्ति उपयोगिता के कारण से भाषा सीखता है जैसे कि रोजगार के लिए, माणूस रोजगारासारख्या कारणास्तव भाषा शिकतो. 3 आहे, जब कोई व्यक्ति किसी भाषा को इसलिए सीखता है जिससे कि वह उस भाषा के सहजात वक्ता के नजदीक आ सके, माणूस त्या मूळ भाषक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो. आणि 4 आहे, जब कोई व्यक्ति अपने समुदाय के धार्मिक और सामाजिक उत्सव कार्यों के लिए भाषा सीखता है, माणूस त्या लोकांच्या सामाजिक धार्मिक सोहळ्यांसाठी भाषा शिकतो. यांत्रिक प्रेरणा म्हणजे नैमित्तिक प्रेरणा कधी असते विचारलेलं आहे बघा. ऑप्शननुसार जर आपण विचार केला, 2 नंबरचा ऑप्शन बघा, जब कोई व्यक्ति उपयोगिता के कारण से भाषा सीखता है जैसे की रोजगार के लिए, माणूस रोजगारासारख्या कारणास्तव भाषा शिकतो, याला काय म्हटलं जातं, यांत्रिक किंवा इन्स्ट्रुमेंटल प्रेरणा. आता बघा तुम्ही आता आपण मराठी भाषक आहोत आणि तुम्ही कर्नाटकामध्ये जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुम्हाला बघा तिथं जाऊन व्यवसाय करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवसायासाठी तरी तुम्हाला कन्नड भाषा शिकावीच लागेल. आणि ही जी कन्नड भाषा शिकणे आहे तर यालाच काय म्हटलं जातं, यांत्रिक प्रेरणा.
आपण यांत्रिक प्रेरणेतून ही भाषा शिकत असतो. कोणत्या तर आपल्याला त्याची गरज असते किंवा काहीतरी व्यवसायासाठी त्या भाषेचा आपल्याला उपयोग होणार असतो, त्यामुळे आपण ती भाषा शिकतो. याला म्हटलं जातं नैमित्तिक प्रेरणा. 138 नंबरचा प्रश्न बघा. कृपा और कर्ण जुड़वा है और मणिपुरी की विशेष बोली बोलते हैं. कृपा आणि कर्ण काय आहेत बघा, जुळे आहेत, मणिपुरीची भाषा बोलतात. हालांकि उनके बोलने में विभिन्नता है, बोली बोलने के उनके व्यक्तिगत विशेष तरीकों को किस रूप में जाना जाएगा. बघा, कृपा आणि करण दोन जुळे भाऊ मणिपूरची एक बोलीभाषा वापरतात, मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो. बोलीभाषा बोलण्याची त्यांची वैयक्तिक शैली म्हणजे काय विचारलेले आहे. 1 मणिपुरी, 2 आहे व्यक्तिभाषा, 3 आहे बोली आणि 4 आहे वाक्क्रिया. आता बघा काय सांगितलेलं आहे, प्रश्न समजून घ्या. कृपा आणि करण दोन जुळे भाऊ आहेत, मणिपूरची एक बोली बोलतात, पण बोलताना दोघांच्या मध्ये फरक जाणवतो. भाषा जी बोलण्याची ह्यांची वैयक्तिक शैली आहे, याला काय म्हटलं जातं. याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 व्यक्तिभाषा. आयडिओलेक्ट म्हणायचं त्याला, आयडिओलेक्ट. आता बघा हे जे आहे, आता व्यक्तींच्या नुसार त्यांचं प्रोनाऊन्सिएशन असेल तर व्यक्तीमध्ये भाषा बोलण्याची जी पद्धत आहे ती जर वेगळी जाणवली तर त्याला काय म्हटलं जातं, व्यक्तिभाषा, आयडिओलेक्ट. त्याच्यानंतर बघा 139 नंबरचा प्रश्न. भारत के संविधान में अंग्रेजी भाषा की क्या स्थिती है. भारताच्या संविधानामध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे. एक आहे वैधानिक निकायोगी भाषा, संवैधानिक संस्थाची भाषा, राजकीय भाषा, कार्यालयीन भाषा, सहराजकीय भाषा, सहयोगी कार्यालयीन भाषा आणि विदेशी भाषा. आता भारतीय संविधानामध्ये इंग्रजीचा दर्जा विचारलेला आहे. याचा अचूक उत्तर आहे बघा सहराजकीय भाषा, सहयोगी कार्यालयीन भाषा म्हणून आपण इंग्रजीचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 140 नंबरचा प्रश्न. यह एक ऐसा परीक्षण जिसका उद्देश्य विद्यार्थी विशेष के कमजोर और प्रबल के विशिष्ट क्षेत्रों की पहचान करना है, क्या कहलाता है. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणीवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे काय. एक रचनात्मक परीक्षण, संस्कारक्षम चाचणी बघा, वस्तुनिष्ठ परीक्षण, उद्दिष्ट चाचणी, वैधता परीक्षण, वैधता चाचणी, निदानात्मक परीक्षण, नैदानिक चाचणी. याचं अचूक उत्तर आहे बघा काय सांगितलेलं आहे, उणीवा आणि क्षमता, कमजोर और प्रबल पक्ष के विशिष्ट क्षेत्रों की पहचान. तर ती काय असते बघा, निदानात्मक परीक्षण, नैदानिक चाचणी असते. ऑप्शन क्रमांक 4 येईल. 141 नंबरचा प्रश्न बघा. आदिती भूतकाल के नियम जानती है परंतु संदर्भ के अनुसार उनका प्रयोग नहीं कर पाती है, उसके पास किस प्रकार का ज्ञान है. आता आदितीला भूतकाळाचे नियम माहीत आहेत पण तिला त्याचा योग्य संदर्भात वापर करता येत नाही. तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे. 1 ज्ञान का अनुप्रयोग, 2 इथं ज्ञान का अनुप्रयोग याचा अर्थ होतो ज्ञानाचे उपयोजन, 2 आहे भाषा अर्जन उपकरण, भाषा आत्मसात करण्याचे तंत्र, प्रक्रियात्मक ज्ञान, घोषणात्मक ज्ञान, निर्देशक ज्ञान, त्याला डिक्लेरेटिव्ह नॉलेज असंही म्हटलं जातं बघा. 141 नंबरचं उत्तर आहे घोषणात्मक ज्ञान, डिक्लेरेटिव्ह नॉलेज, निर्देशक ज्ञान असं त्याला म्हटलं जातं. 142 नंबरचा प्रश्न बघा. भाषेच्या इथं बघा भाषा के बारे में कौनसा सही नहीं है. चुकीचा पर्याय शोधायचा आहे आपल्याला. भाषेच्या संदर्भात कोणता चुकीचा पर्याय आहे बघा. भाषेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही. 1 कुछ भाषाएं केवल विज्ञान और अभियांत्रिकी को ही बेहतर रूप से संप्रेषित कर सकती है. काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजावू शकतात. 2 भाषा पहचान अभिव्यक्ती करती है, भाषा ओळख अभिव्यक्त करते. 3 भाषा इतिहास का खजाना है, भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे. 4 भाषा मानव ज्ञान के कुल योग में योगदान देती है, मानवीय ज्ञानात भाषा अधिक भर टाकते. ह्याचं जे अचूक उत्तर आहे बघा तर कुछ भाषाएं केवल विज्ञान और अभियांत्रिकी को ही बेहतर रूप से संप्रेषित कर सकते. काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजवू शकतात. म्हणजे आता असतील बघा कोरल ड्रॉ असेल किंवा संगणक शिकणारे जे इंजिनियर्स आहेत तेच फक्त संगणकाची भाषा समजू शकतात किंवा सांगू शकतात. त्यामुळे काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजवू शकतात. हे विधान बरोबर आहे. कुछ भाषाएं केवल विज्ञान और अभियांत्रिकी को ही बेहतर रूप से संप्रेषित कर सकती है. 143 नंबरचा प्रश्न बघा. भाषा की कक्षा में परियोजना कार्य की अभिकल्पना करने और उसे कार्यान्वित करने में क्या क्या चरण संलग्न है. अर्थ बघा. भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात. वाचून घेऊ बघा. 1 अध्यापक और शिक्षार्थी मिलाकर अपनी इच्छानुसार अपने तरीके से परियोजना कार्य की अभिकल्पना और
क्रियान्वयन कर सकते हैं। समूह बनाना, योजना बनाना, आंकड़ों का संग्रहीकरण, आंकड़ों की संख्या, प्रारूप लेखन, टॉपिक की पहचान और रिपोर्ट लेखन। 3 आहे समूह बनाना, टॉपिक की पहचान, योजना बनाना, आंकड़ों का संग्रहीकरण, आंकड़ों की व्याख्या, प्रारूप लेखन और रिपोर्ट फाइनल करना। 4 आहे समूह बनाना, टॉपिक की पहचान, योजना बनाना, आंकड़ों का संग्रहीकरण, प्रारूप लेखन, आंकड़ों की व्याख्या और रिपोर्ट फाईल करना। आता इथं काय प्रश्न विचारलाय बघा, भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी होतील? प्रकल्प विकसित करून प्रकल्प कार्य करायचे आहे यांचे टप्पे विचारलेले आहेत। 143 नंबरचा प्रश्न आहे बघा, गट निर्मिती करणे, विषय ठरवणे, नियोजन, त्याच्यानंतर माहितीचं संग्रहण, माहितीचं विश्लेषण, माहितीचा आराखडा लिहिणे आणि माहितीचा अंतिम अहवाल तयार करणे हा आपला क्रम बरोबर असेल। ऑप्शन क्रमांक 3। समूह बनाना, टॉपिक की पहचान, योजना बनाना, आंकड़ों का संग्रहीकरण, आंकड़ों की व्याख्या, प्रारूप लेखन और रिपोर्ट फाइनल करना। 144 नंबर का प्रश्न भागो, श्रवण के शीर्ष अधोगामी उपागम टॉप डाउन में क्या शामिल है? ऐकणे यासाठी अधोगामी पद्धतीत याचा समावेश असतो। बघा, एक प्रत्येक ध्वनि शब्द वाक्यांश उपवाक्य और वाक्यों को सुनना, प्रत्येक ध्वनि शब्द कथन पदबंध आणि वाक्य ऐकणे, 2 विशिष्ट वर्णनों की ओर ध्यान देना, विशिष्ट तपशीलवार भर देने, 3 वाक सामग्री या ऑडिओ के सारांश जिस्ट को सुनना, व्याख्यान मजकूर किंवा ध्वनिफितीचा आशय ऐकणे, आणि 4 आहे सामग्री वाक या ऑडिओ के समग्र संदेश को सुनना, व्याख्यान मजकूर आणि ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे। काय होता प्रश्न? ऐकणे यासाठी अधोगामी पद्धतीत कशाचा समावेश होतो? याचा अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, व्याख्यान मजकूर किंवा ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे, सामग्री वाक या ऑडिओ के समग्र संदेश को सुनना, या गोष्टींचा समावेश टॉप डाउन मेथडमध्ये होतो। नेक्स्ट बघा 145 नंबरचा प्रश्न, कक्षा 7 की अध्यापिका किसी एक व्यक्ति के वर्णन से संबंधित लेखन कार्य देना चाहती है। वह कक्षा से बाहर गई और अपनी कक्षा में एक फेरी वाले को उसके सामान सहित लेकर आई। उसने उस फेरी वाले से कहा कि वह कक्षा में कोई 7 मिनट के लिए रुके, फिर शिक्षार्थियों को 2-2 के जोड़ों में उस व्यक्ति का वर्णन लिखने के लिए कहा। वह फेरी वाला इस गतिविधि में किस रूप में जाना जाएगा? आता काय आहे बघा प्रश्न, मराठीत वाचते। इयत्ता 7वीच्या शिक्षिकेला लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहे। ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपलीसह घेऊन येते। ती त्याला जवळपास 7 मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे वितरण किंवा तपशील लिहिण्यास सांगते। या उपक्रमात त्या फेरीवाल्याची भूमिका काय? बघा, एक आहे सामग्री, 2 आहे शिक्षण सहाय्यक। सामग्री म्हणजे साधन, शिक्षण सहाय्यक म्हणजे शिक्षण सहाय्यक, फेरीवालाच गतिविधी का एक प्रतिनिधी म्हणजे उपक्रमात सहभाग घेणारा। फेरीवाल्याची भूमिका विचारलेली आहे आपल्याला। ऑप्शन क्रमांक 1 येईल बघा, काय आहे तर ते साधन होईल। ऑप्शन क्रमांक 1 सामग्री। 146 नंबरचा प्रश्न बघा, कक्षा 7 की एक अध्यापक अपने विद्यार्थियों को एक लघु पठन सामग्री पढ़ने के लिए देती है, जिसके माध्यम से वे पाठ्य सामग्री में प्रस्तुत लोग और समुदाय की सत्ता व पहचान के बारे में समझ बना सके। अध्यापक शिक्षार्थियों में किस बात को समुन्नत करना चाहती है? इयत्ता 7वीची शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक आणि समाज यांचे महत्त्व आणि ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते। या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष्य आहे? एक साहित्यिक कौशल्य, भाषा साक्षरता, समालोचनात्मक साक्षरता, सर्जनशील साक्षरता, विश्लेषणात्मक पठन, विश्लेषणात्मक वाचन। तर बघा, शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे तिचं उद्दिष्ट आहे किंवा लक्ष्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 येईल समालोचनात्मक साक्षरता, सर्जनशील साक्षरता। 147 नंबरचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आहे। NEP NEPचे व्हिडिओ मी तुम्हाला डिटेल घेऊन येईन बघा। तर निम्नलिखित में से कौन सा कथन राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के द्वारा शास्त्रीय भाषाओं के अध्ययन के बारे में सही है? सही है म्हणजे बरोबर विधान। बघा, राष्ट्रीय शैक्षणिक नीति NEP 2020 ने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यासासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अभिजात भाषेच्या अभ्यासासंदर्भात योग्य विधान कशानुसार? NEP 2020 नुसार। 1 माध्यमिक चरण में एक केंद्रक कोर भाषा के रूप में शास्त्रीय भाषा का अध्ययन, अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक मुख्य भाषा म्हणून अभ्यास, माध्यमिक चरण के दौरान एक अतिरिक्त विकल्प के रूप में शास्त्रीय भाषा का अध्ययन, अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास, 3
त्रिभाषा सूत्र के अंतर्गत एक विकल्प के रूप में शास्त्रीय भाषा का अध्ययन। अभिजात भाषेचा त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून अभ्यास। आणि चौथा आहे बघा प्रिपरेटरी चरण के दौरान शास्त्रीय भाषा का अध्ययन, म्हणजेच अभिजात भाषेचा पूर्व तयारीच्या प्रिपरेटरी पातळीवर अभ्यास। आता याचा जे अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, माध्यमिक चरण के दौरान एक अतिरिक्त विकल्प के रूप में शास्त्रीय भाषा का अध्ययन। अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास। 148 नंबरचा प्रश्न बघा, यह एक पाठ्य सामग्री दी गई है, पता लगाइए कि यह पाठ्य सामग्री भाषा के किस प्रयुक्ति से संबंधित है। अचानक क्रांति के बाद ऐसा संभव लगने लगा कि बदलाव आएगा। विश्व के कई भागों में, यहाँ तक कि यूरोप और एशिया में भी व्यक्ति के अधिकारों के बारे में नए नए विचार सामने आने लगे और जिनके नियंत्रण में सामाजिक सत्ता थी उनकी भी चर्चा होने लगी। भारत में राजा राम मोहन रॉय और दिराजियो ने फ्रेंच क्रांति के महत्व के बारे में बात की। सामाजिक परिवर्तन के इन विचारों को एक नया स्वरूप दिया गया। बघा क्रांती झाल्यानंतर अचानक हे बदलता येऊ शकते असे वाटले। युरोप आणि एशिया सह जगातील अनेक भागात वैयक्तिक अधिकाराने नियंत्रित सामाजिक अधिकार याबाबत नवीन विचारांवर चर्चेला सुरुवात झाली। भारतात राजा राम मोहन रॉय आणि डिरोजियो यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रस्तुततेची चर्चा केली। वसाहतींच्या विकासानंतर या विचारांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी केली। आता काय केलेलं आहे बघा, कोणत्या विषयाच्या नोंदीशी संबंधित आहेत ते सुचवा। बघा क्रांती प्रयुक्ती म्हणजे क्रांती नोंद, 2 आहे विज्ञान प्रयुक्ती विज्ञान नोंद, 4 आहे राजनीतिक प्रयुक्ती राजकीय नोंद आणि सामाजिक विज्ञान प्रयुक्ती सामाजिक विज्ञान नोंद। याचा अचूक उत्तर आहे बघा सामाजिक विज्ञान नोंद। आपल्याला जे दिलेलं आहे सेंटेन्स, तर ती नोंद कशामध्ये करता येईल, तर सामाजिक विज्ञान नोंद। त्याच्यानंतर 149 बघा, कक्षा 8 के अध्यापक सुभाष को कई बार दुख होता है कि भाषा आकलन ग्राह्यशील रिसेप्टिव कौशलों को महत्व नहीं देता है। ग्राह्यशील कौशल्यों से उनका क्या तात्पर्य है। इयत्ता 8वीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात, भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्यांना महत्त्व देत नाही। त्यांच्यामध्ये ग्रहण कौशल्य म्हणजे एक ग्रहण कौशल्य विचारलेले आहेत, 1 बोलण्यावर लेखन, श्रवणावर लेखन, बोलण्यावर पठन, श्रवणावर पठन। बोलणे लिहिणे, ऐकणे लिहिणे, बोलणे वाचण्याने, ऐकणे व वाचणे ही श्रवण कौशल्य आहेत बघा। 4 श्रवण कौशल्य आहेत, त्याच्यावर प्रश्न एक तरी असतोच। उत्तर आहे बघा ग्रहण कौशल्य विचारलेले आहेत, श्रवण आणि पठन। ऐकणे आणि वाचन करणे हे ग्रहण कौशल्य आहे। 150 नंबर शेवटचा प्रश्न बघा, शिक्षार्थी उस भाषा को समझते और व्यवहार में लाते हैं जो एक व्यवस्था की तरह कार्य करती है। विद्यार्थ्याला कळते समजते की भाषा ही एक व्यवस्था म्हणून कार्य करते। 1 व्यक्तिपूरक दक्षता, धोरणात्मक सामर्थ्य, संप्रेषणात्मक दक्षता, संज्ञापनात्मक सामर्थ्य, सर्वांगीण दक्षता, व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य आणि सामाजिक भाषिक दक्षता, समाज भाषा वैज्ञानिक सामर्थ्य। इथं फक्त इंग्लिश याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे दिलेलं आहे बघा। आता आपलं उत्तर आहे 150 नंबरचं व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य, आणि त्यालाच काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये सिस्टमॅटिक कॉम्पिटन्स। इथे दिले बघा सिस्टमॅटिक सर्वांगी दक्षता। ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आहे। अशा प्रकारे बघा पेपर 2 डिसेंबर 2024 याच्यापैकी पेपर 2 भाषा 2 आणि भाषा 2 म्हणून आपण हिंदीचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत। होप तुम्हाला प्रश्न समजले असतील, तुम्हाला अध्यापनशास्त्राचे मराठी प्रश्नामुळे चांगले अर्थ समजलेले असतील। आणि याच्यानंतर बघा असे एक 5 सेट देण्याचा मी प्रयत्न करेन, तुम्ही ते नक्की व्हिडिओ पाहून घ्या। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून एखादा व्हिडिओ बनवला तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ना। आपल्या व्हिडिओचं टायमिंग 7 असतं बघा, संध्याकाळी 7 वाजता आपले व्हिडिओ अपलोड होत असतात, त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा। 8 फेब्रुवारीपर्यंत बघा, जितकं जास्त मला देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करेन। आणि लवकरच SST साठी तुम्हाला एक प्रश्नांची सिरीज घेऊन येत आहे, आणि त्या प्रश्नांच्या स्वरूपात किंवा त्या प्रश्नावरून आपण त्याच्यामध्ये PYQ असतील आणि NCERTचे MCQ असतील, आणि त्याच्यातून बघा तुमची थेरी चांगली करण्याचा माझा प्रयत्न असेल। आणखी हे जे PYQ आहेत त्याच्यावरून तुम्हाला SSTचं 60 मार्काची तयारी करणे सोपे जाईल बघा। 60 मार्काची तयारी करणे खूप जास्त सोपे जाईल। तरी नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चालेल, धन्यवाद।